गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनुष्याला खरं तर विनाकारणच वाटतं की तो स्वतंत्र आहे. स्वतंत्र असल्याचा हा नुसता फील आहे. मी खातो, मी पितो, मी झोपतो, मी सगळे कार्य करायला मी स्वतंत्र आहे असं त्याला फक्त वाटतं. पण आपल्याला नियंत्रित केलं जातं सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या आधारे. सत्व गुणाची वृद्धी झाली की मनुष्याला आपोआपच चांगलं करावंसं वाटतं. रजोगुणाची वृद्धी झाली की मनुष्याला भोग भोगावेसे वाटतात. आणि तमोगुण वाढला की नकारात्मक गोष्टी कराव्याशा वाटतात. नकारात्मक गोष्टी कराव्याशा वाटतात. भले त्याच्याजवळ विवेक असे का ना, पण तरी पण गुटखा खावासा वाटेल, तंबाखू खावीशी वाटेल, व्यभिचार करावासा वाटेल, दारू प्यावीशी वाटेल, जुगार खेळावासा वाटेल. कारण तमोगुणाचं आधिक्य आहे. आणि म्हणून मनुष्य जरी स्वतःला स्वतंत्र समजत असला तरी मला असं वाटतं की नुसता मनुष्यच नाही, ही सबंध सृष्टी त्रिगुणांनी युक्त आहे. सत्व, रज आणि तम. आणि या 3 गुणांचे अधिकारी देव आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश. महेश तमोगुणाचा, संहाराचा द्योतक. ब्रह्मा निर्माण करणारा रजोगुणाचा प्रतिनिधी आणि विष्णू सत्वगुण प्रतिपाळ करणारा. आणि याच्याही पलीकडे परब्रह्म आहे जो या तिघांना संचालित करतो. तो प्रकाश रहित प्रकाश, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा महासागर. तो या 3 गुणांना म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच सत्व, रज, तम म्हणजेच वैज्ञानिक भाषेत न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि ती आण्विक ऊर्जा म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती. आणि या गुरुत्वाकर्षण शक्तीचाच तर हा सगळा ब्रह्मांडाचा पसारा आहे. गुरुत्वाकर्षण हे गुरुचं आकर्षण, गुरुची कृपा. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत, एकमेकांशी कनेक्टेड आहेत. कधी आपण इतक्या सूक्ष्मतेने किंवा इतक्या खोलवर विचारच करत नाही आणि मनुष्य स्वतःला स्वतंत्र समजतो. पण अगदी ज्ञान दृष्टीने बघायला गेलं तर मनुष्य हा 3 गुणांच्या अधीन आहे. आणि साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चालून आपल्याला या त्रिगुणातीत अवस्था गाठायची आहे. जसा एका सापशिडीचा खेळ असतो, सापशिडीचा खेळ. त्याच्यात 100 घरं असतात. शून्यापासून आपल्याला 100व्या घरापर्यंत जायचं असतं. 100वं घर म्हणजे आपली मुक्ती. आणि आणि 0 हे घर जेव्हा आपण त्याच 100व्या घरातून आपलं पतन झालं, ते 0 म्हणूया. एक एक योनी, कोटी कोटी जन्म. सापशिडीसारखं आपण हळूहळू हळूहळू हळू जसं फिजिकली आपली ग्रोथ होते, बालपण, किशोरपण, नंतर तरुणपण, नंतर गृहस्थाश्रम, नंतर हळूहळू वार्धक्य. ही जशी ट्रान्सफॉर्मेशनची शारीरिक आणि भौतिक अवस्था आहे, अगदी तशीच आध्यात्मिक सुद्धा आपली हळू 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 सतत प्रगती होत राहते. पण सापशिडीच्या खेळाप्रमाणे भोग, संभोग आणि निद्रा किंवा काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद याचे विषारी साप या वेगवेगळ्या घरांमध्ये आहेत. आपण एक 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 घर पुढे गेलं की कधी कोणत्या घरात आपण जाऊ आणि कुठून आपलं पतन होऊन आपण कुठेपर्यंत खालच्या घरांपर्यंत घसरून जाऊ हे सांगता येत नाही. पण याच सापशिडीच्या घरात दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाच्या शिड्या पण आहेत. आणि त्या शिड्या चढून गुरु प्रदिष्ट मार्गावर चालून
स्वतःची मुक्ती आपण एका क्षणात करून घेऊ शकतो, पण सामान्यतः ते शक्य नाही. हा विश्वाचा पसारा, हा जीवाशिवाचा खेळ अखंड चालू आहे, अनंत चालू आहे, अनंत चालू आहे. नुसता हा 4 युगांपुरता, सत्वयुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, यापुरताच मर्यादित नाहीत. असं म्हणतात की आतापर्यंत असे असंख्य युग येऊन गेलेत आणि पुढेही असंख्य युग येतील. असंख्य युग बोलतोय मी, म्हणजे सत्ययुगामध्ये हिरण्यकशपू, प्रल्हाद हा त्यांचा जमाना होता. त्रेतायुगामध्ये रामायण काळ म्हणजे त्रेतायुग, द्वापार युग म्हणजे महाभारताचा काळ, आणि आता हे कलियुग. आणि आपण या कलियुगातल्या साधारण 100 वर्षाचे प्रवासी. म्हणजे बघा, जर हा पूर्ण कालखंड बघितला तर आपलं जीवन किती क्षणभंगूर आहे. आणि या क्षणभंगूर जीवनात आपला उद्देश काय आहे? मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिला. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे, या एकमेव उद्दिष्टासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि या भौतिक जीवनाच्या मर्यादा न सोडता संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा तुटका असू द्यावा. अगदी जसं आपल्याला बालपणातून तरुणपणात आणि तरुणपणातून म्हातारपणात जाण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागतात का? काहीच नाही. ते निसर्गताच आपोआप होतं. अगदी तसंच जर आपण चैतन्याच्या मार्गावर स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे जर चालत राहिलो, तर आपोआप आपण बाल्यावस्थेतून तरुणपणात, तरुणपणातून म्हातारपणात जसं जातो, अगदी तसंच आत्मोन्नतीच्या या मार्गावर आपण प्रामाणिकपणे चालत राहण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला आपलं गंतव्यस्थान म्हणजे मोक्ष, गंतव्यस्थान म्हणजे मोक्ष, म्हणजे मुक्ती, म्हणजे म्हणजे या सर्व जीवाशिवाच्या खेळातून बाहेर, म्हणजेच त्या सापशिडीतल्या खेळातलं 100रावं घर, तिथपर्यंत निश्चित पोहोचता येतं. पण या सगळ्या सापाच्या तोंडांना आपल्याला पार करायला लागेल. आणि त्यासाठी दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाच्या शिड्यांची निर्मिती आपल्याला स्वतः करायला लागेल. आपो दीप भव. गुरु प्रदिष्ट मार्गावर, गुरु तर ज्ञान देऊन मोकळे झालेत. त्या ज्ञानाच्या मार्गावर आपल्याला स्वतः चालायला पाहिजे. साधना, सेवा आणि सत्संगाच्या माध्यमातून सतत अभ्यास बनत बनत बन जाय. थोडासा काही अभ्यास केला की लगेच लगेच लोकांना ज्ञानाचा गर्व खूप लवकर होऊन जातो. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. आणि लगेच ती व्यक्ती लोकांना ज्ञान द्यायला चालू होऊन जाते, लोकांना ज्ञान द्यायला सांगते. आणि ज्ञान द्यायला लागलं, लोकांना पण पटायला लागलं की लोक लगेच त्याची स्तुती करायला लागतात. स्तुती करायला लागला का लगेच आली कीर्ती. कीर्तीचा हा पण अहंकारच आहे. आणि कीर्तीचा हा साप दिसत नाही. कीर्तीचा हा साप दिसत नाही. काही दिसणारे साप आहेत, जे भौतिक शरीरातले साप आहेत ना, ते दिसणारे आहेत. पण काही मानसिक साप आहेत. ते मानसिक साप कोणते? कामिनी, कांचन आणि कीर्ती. हे सापापासून, ह्या सापाच्या तोंडांपासून, या सापशिडीच्या खेळात आपण सावध राहायला पाहिजे. कामिनी, कांचन आणि कीर्ती. ज्यांना थोडस ज्ञान प्राप्त होतं की त्या ज्ञानाचा गर्व आणि ताठा ते मिरवतात. आणि गर्व चढला की लोकांनी थोडीशी स्तुती केली की त्या स्तुतीमध्ये हुरळून जातात. आणि प्रत्येकाला वाटतं माझं नाव व्हावं, माझा सन्मान व्हावा, लोकांनी माझा उदो करावा. आणि हेच पतनास कारणीभूत ठरतं. इथं साधकाने सावध राहायला पाहिजे. नुसते सामान्य साधकच नाहीत,
मोठ्या मोठ्या गुरूंचं आणि सद्गुरूंचं ही इथं पतन होऊन बसतं. आणि म्हणून आपण स्वतःला जागृत ठेवणं अतिशय आवश्यक आहे. गुरु बनण्यात पॉइंट नाहीये. माझं म्हणणं आहे, गुरु बनण्यात पॉइंट नाहीये. गुरु बनून गुरगुरणारे चौका चौकात सापडतील, पण खरा सद्गुरू कधीही गुरु बनण्याची अपेक्षा ठेवत नाही. कारण अपेक्षेच्या मुळाशी दुःख. आणि म्हणून मला एक गोष्ट आठवली. एक माझ्यासारखाच साधक होता, चिकित्सक, जिज्ञासू, पण त्याने त्याच्या सद्गुरूंना स्पष्ट स्पष्ट सगळं विचारून टाकलं. आणि त्याचे सद्गुरू कोण होते? गीता जशी आहे तशी लिहिणारे डॉक्टर A.C. भक्त वेदांत स्वामी हे त्यांचे गुरु होते. आणि ते त्यांचं नेहमीचं प्रवचन कीर्तन चालू होतं आणि खोकलत होते. त्यांना खोकला आलेला होता, कदाचित रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं असेल, आणि एकदम वीक दिसत होते. आता या शिष्याला प्रश्न पडला की गुरुदेव, तुम्ही म्हणतात की ही चित्त शुद्धी, मन शुद्धी करून आपण इतके शुद्ध होऊन जातो की आपल्याला परमात्म्याचं दर्शन होतं. मग मला सांगा. त्यांनी अतिशय आदरपूर्वक आणि विनम्रतेने सांगितलं. असं नाही की गुरुची मर्यादा त्याने ओलांडली आणि गुरुशी डिबेट करायचंय किंवा गुरुशी वादविवाद करायचंय अशा पद्धतीने त्याने तो संवाद नाही केला. त्याने अतिशय विनम्रतेने त्याच्या सद्गुरूंना विचारलं, म्हणजे A.C. भक्ती वेदांत स्वामींना विचारलं की गुरुदेव, तुम्ही म्हणतात की साधना सेवा सत्संगाच्या मार्गाने तुम्ही शरीर शुद्ध करा, मन शुद्ध करा. शरीर आणि मन शुद्ध झालं की तुम्हाला आत्मदर्शन होतं. आणि आम्ही तर तुमच्या चरणाशी लागलेलो आहोत. तुम्हाला निश्चित आत्मदर्शन झालेलं आहे. तुम्हाला निश्चित भगवंताची कृपा आणि भगवंताची प्राप्ती झालेली आहे. मग तुमच्या शरीरात आता बॅक्टेरिया आहेत किंवा व्हायरसेस आहेत किंवा ज्याच्यामुळे तुमचं शरीर आजारी दिसतंय, ज्याच्यामुळे तुम्हाला ताप आलेला आहे, ज्याच्यामुळे तुमचा तोल जातोय, ज्याच्यामुळे तुम्हाला चक्कर येत आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला खोकला येतोय, मग तुमचं शरीर पुन्हा अशुद्ध कसं काय झालं? जर तुम्ही आत्मदर्शन प्राप्त करून घेतलेलं आहे, जर तुम्ही या मार्गावर चालून तुम्ही प्रत्यक्ष परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे, तर तुम्हाला रोग का? तुम्हाला रोग का? हा प्रश्न महत्वाचा आहे की जर सद्गुरू आपल्याला या मार्गावर आणतात, आपले गुरुदेव आपल्याला या मार्गावर आणतात, तरीही ते त्यांचं भौतिक शरीर आपल्यासारखंच व्याधीग्रस्त का दिसतं? जर ते एनलायटन्ड आहेत, जर ते आत्मसाक्षात्कारी आहेत, तर त्यांचं शरीर शुद्ध, मन शुद्ध, चित्त शुद्ध, मग त्यांना आधी व्याधी आणि आजाराने ग्रसित ते का दिसतात? हा त्या शिष्याला प्रश्न पडला. आणि त्यासाठी A.C. भक्ती वेदांत स्वामींनी जे उत्तर दिलं ते खरोखरच सुंदर होतं आणि ते सर्वांनाच मार्गदर्शक आहे. त्यांनी उत्तर दिलं, अरे तुला कोणी सांगितलं मी पुण्यात्मा आहे म्हणून? मी पापी आहे, मी पापी आहे. मी पुण्यात्मा स्वतःच्या साधना सेवा सत्संगाने भगवंताला जाणून घेतलं. जाणून घेतल्यानंतर माझ्या समोर पर्याय होता काय? की सरळ मुक्त व्हावं आणि या भौतिक जगतातून निवृत्ती व्हावी. पण काही लोक असतात, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, असे म्हणणारे, आणि त्यांच्यापैकी मी एक आहे. आणि जेव्हा मला या भौतिक या मृत्यू लोकात या जीवनात जर मला राहायचं असेल, तर मला तेवढा शुद्ध जर मी झालो तर मी या भौतिक जीवनात राहतच नाही. मी सरळ वरच जातो, सरळ वरच जातो, इतका हलका होऊन जातो. आणि मग ते जडत्व येण्याकरता मी माझ्या या सर्व शिष्यांचे कर्म दुष्कर्म त्यांचा अंगीकार करतो. सगळ्या शिष्यांचा,
सगळ्या शिष्यांचा कर्मांचा मी अंगीकार करतो आणि हे जे मला शारीरिक दुःख आहे ते मी स्थितप्रज्ञ होऊन भोगतो. स्थितप्रज्ञ म्हणजे तुम्हाला वाटतंय की माझं शरीर आजारी आहे, तुम्हाला वाटतंय की मला ताप आलेला आहे, तुम्हाला वाटतंय की मला दुःख होतंय, पण मी तर माझ्या आनंदाच्या विदेही अवस्थेत निमग्न आहे. आणि म्हणून म्हणून गुरु बनणं म्हणजे काय? सगळ्या शिष्यांचा कर्माचा बोजा आपल्या डोक्यावर घेणं. मला असं वाटतं आपल्यासारख्या सामान्य साधकाने अशा लफड्यात कधी पडूच नये. आपण गुरु बनण्यापेक्षा खरा आणि इमानदार शिष्य बनावं. खरं शिष्यत्व आपल्यात प्रकट व्हावं आणि असं शिष्यत्व जर आपल्यात प्रकट झालं, आंबा जर पिकला, तर राघू म्हणजे पोपटाला बोलवायची गरज नाही. त्याचा सुगंधच त्याला आकर्षित करतो. म्हणून मला असं वाटतं, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण आपलं दररोज साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चालावं. हा मार्गच प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि हा मार्गच, कारण चराचरात परमेश्वर आहे, या मार्गात सुद्धा परमेश्वर आहे. या परमेश्वराची अनुभूती प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत आहे आणि त्या अनुभूतीत आपण आपलं जीवन व्यवस्थितपणे यापन करावं आणि एकदा का प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती झाली की ज्याला म्हणतात आत्मप्राप्ती किंवा त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सेल्फ रिअलायझेशन, ते झालं की मग भगवंत ठेवले अनंत अनंते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधानी. पण जोपर्यंत आपण या 100व्या घरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर इमानदारीने, प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण यासाठी जो संकल्प लागतो, जो दृढ निश्चय लागतो, जे धैर्य लागतं, जे निष्ठा लागते, ते सगळं तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावं आणि तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालून ते 100व घर गाठण्यास सक्षम व्हावं. या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.